तू तू जिंकलेला आहेस ना. मी कशाला भाषण करत बसू? मला काही कळत नाही मला. राजसाहेबांचा हा कॉन्फिडन्स पाहून तर संपूर्ण महाराष्ट्राला वाटले होते की यावर्षी एकूण 15 जागांवर तरी मनसे ही विजय मिळवणार, परंतु तसे होऊ शकले नाही. तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्रातील विधानसभा 2024च्या निवडणुका या पार पडल्या आहेत आणि आपल्यासमोर खूप सारे महत्त्वाचे प्रश्न सोडून गेले आहेत. याच प्रश्नांपैकी एका महत्त्वाच्या प्रश्नावर आज आपण बोलणार आहोत आणि तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसेची राजकीय मान्यता रद्द होते की काय, या प्रश्नावर आज आपण बोलणार आहोत. तर 9 मार्च 2006 मध्ये मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मराठी माना टिकवून ठेवण्यासाठी राजसाहेबांनी स्थापना केली. या पक्षाचे चिन्ह होते इंजिन आणि पहिल्याच टोक्यात विधानसभा निवडणुकीमध्ये या पक्षाने एकूण 13 जागांवर विजय मिळवला. परंतु आजची परिस्थिती महाराष्ट्रातली पाहता राजसाहेबांनी एकूण 123 उमेदवार उभे केले व यापैकी एकही उमेदवाराला विजय मिळू शकला नाही. यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला एक प्रश्न पडला आहे की मनसेची राजकीय मान्यता ही रद्द होती की काय. तर राज्यघटनेतील कलम 324 अन्वये आपल्या देशात निवडणूक आयोग कार्यरत असते आणि हीच निवडणूक आयोग ठरवत असते की कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा द्यायचा आहे आणि कोणत्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा द्यायचा आहे. आता एखाद्या पक्षाला जर राज्य पक्षाचा दर्जा द्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही अटी आहेत. आता यापैकी पहिली अट पाहू. पहिली अट म्हणजे अशी आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये जे एकूण मतदान झाले आहे त्या एकूण मतदानाच्या एकूण 8% मतदान त्या पक्षाला मिळवणे आवश्यक असते ज्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा पाहिजे आहे, किंवा त्या पक्षाचे 2 आमदार निवडून यावे व त्यांना मिळालेले मतदान हे एकूण मतदानाच्या 6% असावे, किंवा त्या पक्षाचे 3 आमदार निवडून यावे व त्यांना मिळालेले मतदान हे एकूण मतदानाच्या 3% असावे, तरच त्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा देता येतो. अशा 3 अटी एखाद्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा देण्यासाठी निवडणूक आयोगाने ठेवल्या आहेत. आता आपण सर्वांना माहित आहे की 2 व 3 नंबरच्या अट मनसे हा पूर्ण करू शकला नाही, कारण त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. आता राहिला प्रश्न पहिल्या अटीचा आणि तो म्हणजे विधानसभेत झालेल्या एकूण मतदानाच्या 8% मतदान मिळवणे. हा एकमेव पर्याय मनसेकडे उरला. या अटीचा विचार करता 2024 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत 9.70 कोटी एवढ्या मतदारांची यादी होती आणि 6.80 कोटी एवढ्या मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले. याचा विचार करता 6.80 कोटीचे जर आपण 8% काढले तर ते होतात 54,40,000 आणि जर आपण मनसेच्या 123 उमेदवारांचे एकूण मतदान पाहिले तर ते होते 1,02,557. म्हणजेच एकंदरीत विचार करता मनसे हा निवडणूक आयोगाची एकही अट पूर्ण करू शकलेला नाही आणि यामुळे शक्यता आहे की निवडणूक आयोग ही मनसेची राजकीय मान्यता रद्द करते की काय.